दिंडोरी नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी नगर पंचायत कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडलं। महाराष्ट्र राज्य नगर पंचायत कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं दिंडोरी नगर पंचायतीसमोर विविध मागण्यांसंदर्भात बेमुदत आंदोलन छेडण्यात आलं असून प्रामुख्यानं नवनिर्मित नगर पंचायतीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात यावे यासाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी गतवर्षी 18 डिसेंबर 2018 रोजी मंत्रालयावर भव्य मोर्चा काढला होता, परंतु अद्यापही शासनाच्या वतीनं दखल घेतली गेली नसल्यानं काम बंद आंदोलन छेडण्यात आलंय। सफाई कर्मचारी, संगणक ऑपरेटर, पाणी पुरवठा आणि सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचे विनाअट समावेशन करण्यात यावे, सेवानिवृत्तीचा लाभ देण्यात यावा, सफाई आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, जुनी पेन्शन योजनेप्रमाणे लाभ देण्यात यावा आदींसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन छेडण्यात आलंय। आंदोलनात कामगार संघटना अध्यक्ष भारत कापसे, सुधाकर चारोस्कर, निर्मला सोलंकी, चिंतामण वाघ, रामभाऊ चारोस्कर, रंजना निकम, कमल वाघमारे, माधुरी निकम आदींसह अनेक कर्मचारी या बेमुदत आंदोलनात सहभागी झाले आहेत। 3 वर्षापूर्वी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये केले, परंतु अद्यापही जुन्या असलेल्या ग्रामपंचायतीमधले कर्मचाऱ्यांना शासनाने नगरपंचायतीमध्ये सामावून घेतले नाही। त्या कारणास्तव वारंवार शासनाकडे कामगार युनियनने पाठपुरावा केला, परंतु कोणत्याही प्रकारची कामगारांना आशा दिली नाही व दिशाभूल करीत राहिले। त्या कारणास्तव सर्व कामगार संघटनेने आज दिनांक 1 जानेवारी रोजी बेमुदत संप करण्याचं ठरवलं आणि आज पुरा दिवस एक ठिकाणी बसून सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहिले। वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुखदेव खुर्दळ, दिंडोरी।